नमस्कार. कुक विथ स्नेहल आमरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला सर्वात सोपी आणि चवीला जबरदस्त टेस्टी अशी सोयाबीन मसाला करी तयार करून दाखवणार आहे. जास्त पसारा न करता अगदी मोजक्या सामग्रीमध्ये मोजून फक्त 10 मिनिटांच्या आत तुम्ही ही अशी चमचमीत सोयाबीन मसाला करी तयार करू शकता. कधी भाजीला काय बनवावं सुचत नसेल किंवा मग वाराला काही सणवार आला आणि तोंडाला चव येईल असं काही बनवून खावंसं वाटलं, तर ही अशी नॉन-व्हेजपेक्षाही टेस्टी अशी सोयाबीन मसाला करी तुम्ही बनवून खाऊ शकता. नक्कीच ही एवढी जबरदस्त टेस्टी अशी सोयाबीन मसाला करी खाऊन तुमच्या तोंडाला फारच छान चव येईल. भूक नसली तरी ह्या सोयाबीन करीसोबत तुम्ही नेहमीच्या तुलनेत 2 चपात्या नक्कीच जास्त खाल, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर मी सोया चंक्स उकडून घेणार आहे. त्यासाठी इथे गॅसवर मी या कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलंय. आता या पाण्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालणार आहे आणि सोबतच थोडासा लिंबाचा रस असा या पाण्यामध्ये घालायचा आहे. साधारण 2 चमचे लिंबाचा रस असा या पाण्यामध्ये घालायचा आहे. आता या पाण्यामध्ये मी हे 1 वाटी सोया चंक्स उकडायला घालणार आहे. तुम्ही तुमच्या सदस्यांच्या क्वांटिटीनुसार हे सोया चंक्सचं प्रमाण ह्या ठिकाणी कमी जास्त करून घ्यायचंय. फुल फ्लेमवर सोया चंक्स पाण्यामध्ये छान सॉफ्ट होईपर्यंत उकडून घ्यायचे. असे हे सोया चंक्स पाण्यात मीठ आणि लिंबाचा रस घालून उकडून घेतले की ग्रेव्हीमध्ये खाताना बेचव नाही लागत. लिंबाच्या रसामुळे तर ह्यांना येणारी जी एक विशिष्ट प्रकारची स्मेल असते ती देखील नाहीशी होते. तर फुल फ्लेमवर साधारण 4 ते 5 मिनिट असे हे सोया चंक्स आपण इथे या पाण्यामध्ये ह्यांना छान सॉफ्ट होईपर्यंत उकडून घेतले. सोया चंक्स पाण्यामध्ये उकडून छान सॉफ्ट झाले की लगेचच त्यांना असं एखाद्या गाळणीमध्ये काढून घ्यायचंय. सोया चंक्समधलं पाणी गाळणीवर पूर्णपणे निथळू द्यायचंय. फक्त गाळणीवर काढून ह्याच्यातलं पाणी निथळत नसतं. तर हे पहा असं ह्यांच्यातलं पाणी हाताने दाबून पिळून काढायचं असतं. उकडल्यानंतर हे सोया चंक्स सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतात. ह्यांना जे अगदी बारीक-बारीक होल असतात त्यामध्ये अगदी आतपर्यंत पाणी शिरलेलं असतं. तेव्हा ते पाणी असं हाताने दाबून पिळून काढायचं असतं. असं ह्यांच्यातलं पाणी काढणं फारच गरजेचं असतं. त्यामुळे एकतर हे सोया चंक्स अगदी आतपर्यंत छान स्वच्छ होतात. ह्यांना येणारी जी एक विशिष्ट प्रकारची स्मेल असते तीही नाहीशी होते आणि ग्रेव्हीतल्या मीठ मसाल्यांची चवसुद्धा ह्यांच्यामध्ये अगदी छान मुरते. तर हे पहा दाखवल्याप्रमाणे मी ह्या सर्व सोया चंक्समधलं पाणी काढून घेतलंय. आता इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कढईमध्ये मी सुरुवातीला थोडंसं तेल घालून घेणार आहे. तेल अगदी हलकसं गरम झालं की मग उकडलेले सोया चंक्स तेलामध्ये घालायचे. आता हे जे उकडलेले सोया चंक्स आहे यांना मी ह्या थोड्याशा तेलामध्ये अगदी फक्त 2 ते 3 मिनिट परतून घेणार आहे. असं केल्याने हे सोया चंक्स अजूनच सॉफ्ट होतात आणि ह्यांचा राहिला हलकासा उग्र वास देखील ह्याच्याने नष्ट होतो. हे पहा अशा पद्धतीने ह्यांना हलकासा तांबूस रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचंय. आता हे जे सोया चंक्स आहे यांना मी या कढईमधून काढून घेणार आहे. आता इथे या कढईमध्ये मी भाजीसाठी गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेतलंय. तेल गरम झालं की तेलामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचंय. जिरं तेलामध्ये छान तडतडू द्यायचंय. जिरं तेलामध्ये छानपैकी तडतडलं की मग मी ह्याच्यामध्ये 3 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे परतायला घालणार आहे. आपण जी आज सोयाबीनची भाजी बनवणार आहोत त्यासाठी कांद्याचं प्रमाण हे थोडंसं जास्त घ्यायचंय. कारण कांद्यामुळे आपली सोयाबीनची भाजी ही फारच टेस्टी बनून तयार होणार आहे. आता हा कांदा आपण फुल फ्लेमवर परतून घेणार आहोत. आपला कांदा एकीकडे परतत आहे तोपर्यंत आपण सोयाबीनच्या ग्रेव्हीसाठी लागणारं वाटण तयार करणार आहोत. तर सर्वात प्रथम इथे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा छोटी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घालून घेणार आहे. साधारण 6 ते 7 चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे. आता यासोबतच 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 3 हिरव्या मिरच्या आणि मूठभर कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि हे सर्व जिन्नस मिक्सरला पाणी न घालता छान बारीक करून घ्यायचे. हे पहा इथे एकीकडे आपला हा कांदा देखील परतून झालाय. तुम्ही ते पाहू शकता हा कांदा आपण अगदीच डार्क ब्राऊन होईपर्यंत परतला नाहीये. हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत हा कांदा आपण तेलामध्ये परतून घेतलाय. आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला छोटा अर्धा चमचा हळद घालणार आहे. हळद घातल्यानंतर मिक्सरला तयार केलेलं सगळं वाटण ह्याच्यामध्ये घालायचंय. तुम्हाला जर सोयाबीनची ग्रेव्ही जास्त प्रमाणात हवी असेल तर मिक्सरला सर्व सामग्रीचं प्रमाण वाढवून तुम्ही त्याचं वाटण तयार करून घेऊ शकता. बस तर आता अगदी मंद आचेवर वाटण असं कांद्यासोबत 2 ते 3 मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचंय. ह्याच्याने वाटणातील सर्व सामग्रीचा कच्चेपणा दूर होईल आणि वाटणाला छान खमंग आणि सुवासिक असा सुगंध येईल. हे पहा वाटण असं तेलामध्ये परतून घेतलं की मग ह्याच्यामध्ये मसाले घालायचे. तर सुरुवातीला मी ह्याच्यामध्ये 1 चमचा साठवणीतला घरगुती मसाला घालणार आहे. तुमच्याकडे साठवणीतला घरगुती मसाला नसेल
तर तुम्ही ह्याऐवजी रेडीमेड कांदा लसूण मसाला घातला तरी चालेल किंवा मग तुम्ही ह्याऐवजी गरजेप्रमाणे लाल तिखट आणि त्यासोबत थोडासा गरम मसाला देखील घालू शकता. यानंतर चवीप्रमाणे मी ह्याच्यामध्ये अगदी फक्त पाव चमचा लाल तिखट घालणार आहे. आता हे जे घातलेले मसाले आहे ह्यांना अगदी मंद आचेवर इतर सामग्री सोबत 1 मिनिटभर परतून घ्यायचंय. बस तर आता सगळे सोया चंक्स ह्याच्यामध्ये घालायचे आणि सोबतच चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ देखील ह्याच्यामध्ये घालायचंय. सोया चंक्स आणि मीठ बस एकदा ह्या सर्व सामग्री सोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. बस तर आता ह्याच्यामध्ये मी गरजेप्रमाणे पाणी घालणार आहे. ही ग्रेव्ही तुम्हाला जशी घट्ट पातळ हवी असेल त्यानुसार तुम्ही ह्या ठिकाणी पाण्याचा वापर करायचा आहे. साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी मी ह्याच्यामध्ये घातलंय. पाणी घातल्यानंतर ह्याला फुल फ्लेमवर एक उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर झाकणाची थोडीशी बाजू उघडी राहील अशा पद्धतीने ह्याच्यावर झाकण ठेवायचंय आणि मंद आचेवर एक 5 ते 6 मिनिट ह्याला शिजवून घ्यायचंय. साधारण 6 मिनिट मी ह्याला ह्या ठिकाणी मंद आचेवर शिजवून घेतलंय. हे पहा, फारच जबरदस्त अशी आपली ही सोयाबीन मसाला करी ह्या ठिकाणी बनवून तयार झाली आहे आणि हिचा सुगंध सुद्धा इथे फारच छान सुटलाय. चवीला तर ही सोयाबीन मसाला करी खाण्यासाठी फारच जबरदस्त टेस्टी लागते. बस सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये मिक्स करायची आहे. तर हे पहा, फारच जबरदस्त अशी आपली ही सोयाबीन मसाला करी ह्या ठिकाणी बनवून तयार झाली आहे. नक्कीच ही अशी चमचमीत सोयाबीन मसाला करी पाहून तुमच्या तोंडाला पाणी तर सुटलंच असेल. जास्त पसारा न करता अगदी मोजक्या सामग्रीमध्ये बनणारी ही सर्वात सोपी आणि टेस्टी अशी सोयाबीन मसाला करी फारच जबरदस्त बनवून तयार होते. या अशा एवढ्या चमचमीत आणि सुवासिक सोयाबीन मसाला करीपुढे तुम्हाला नॉनव्हेज सुद्धा खायला फिकं वाटेल. भूक नसली तरी तुम्ही ह्या भाजीसोबत 2 चपात्या किंवा मग 1 भाकरी तर नक्कीच जास्त खाल. ही एवढी चवदार सोयाबीन मसाला करी खाऊन तुमच्या तोंडाला हमखास फारच छान चव येईल आणि हिची चवसुद्धा तुम्ही आयुष्यभर विसरू नाही शकणार. जेव्हा कधी तुम्हाला सोयाबीन मसाला करी बनवून खावीशी वाटेल, तेव्हा तुम्हाला ह्याच रेसिपीप्रमाणे सोयाबीन मसाला करी बनवून खावीशी वाटेल, याची मला खात्री आहे. कारण ही सोयाबीन मसाला करी चवीला फारच भन्नाट लागते. तर माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी चमचमीत आणि चविष्ट अशी सोयाबीन मसाला करी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल, तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.